नमस्कार, सुप्रभात. मी यामिनी दळवी. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपल्याला खरं तर सगळ्या सुपरफास्ट बातम्या बघायच्या आहेत, मात्र सुरुवातीला आताची एक मोठी बातमी बघूयात. कारण जळगाव जिल्ह्यामधल्या पारधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी आग लागल्याच्या अफवेच्या नंतर रेल्वेमधून बाहेर उड्या घेतल्या. मात्र त्याच वेळेला बाजूच्या रेल्वे रुळावरून जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं या प्रवाशांना धडक दिली आहे आणि या दुर्घटनेमध्ये तब्बल 13 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर 25 प्रवासी जखमी झालेले आहेत. दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जळगावच्या स्थानिक खासदार स्मिता वाघ आणि पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी सुद्धा केली आहे. आणि याविषयी माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी संजय महाजन सध्या आपल्यासोबत आहेत. संजय, आपण बघतोय काल संध्याकाळी किंवा दुपारच्या वेळेची ही सगळी घटना आहे. आता ज्यांचा मृत्यू झालाय त्यांचा आकडा सुद्धा काहीसा वाढलाय. किती नेमके जखमी आहेत, काय नेमके अपडेट्स मिळू शकतात या प्रकरणाचे? नक्कीच यामिनी, काल जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि जळगाव दरम्यानच्या पारधाडे रेल्वे स्थानकाजवळ हा दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात खरं तर कर्नाटक एक्सप्रेसच्या याच्यात येऊन जवळपास 13 प्रवाशांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि 25 प्रवासी जखमी आहे, ज्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात दिलासादायक बातमी ही आहे की जे काही जखमी आहेत 25, त्यांची प्रकृती अतिशय धोक्याबाहेर आहे. अनेक जण किरकोळ जखमी आहेत आणि 13 मृतकांचे जे मृतदेह आहेत ते आता जळगाव येथील सामान्य रुग्णालयाच्या शवगृहात ठेवलेले आहेत. खरं तर या 13 पैकी सर्व जे मृतक आहे हे उत्तर भारतातील आहेत, त्यापैकी 3 नेपाळमधील आहेत आणि या सर्वांचं आता रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदनाची जी प्रक्रिया असते ती पूर्ण झालेली आहे. सध्या आता प्रशासन या मृतदेहांना त्यांच्या गावी न्यायचं, तर यापैकी काही मृतदेह अतिशय छिन्न विछिन्न आहे की ज्यांना त्यांच्या गावी सुद्धा नेता येणार नाही. अशा मृतदेहांचा जो अंतिम संस्कार आहे ते नातेवाईक आल्यानंतर जळगावमध्येच करायचा का, याबद्दल प्रशासन आता विचार करत आहे. मात्र यापैकी आता जवळपास 9 मृतदेहांची ओळख पटलेली आहे. अद्यापही 4 मृतदेह जे आहेत त्यांची ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये 9 पुरुष आहेत आणि 4 महिला आहेत, ज्यात एक 10 वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे. खरं तर या ठिकाणी आता जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात आता मृतकांचे जे नातेवाईक आहे ते यायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. थोड्याच वेळात प्रशासनाकडून याविषयी आता मृतकांचे जे मृतदेह ते गावी न्यायचे किंवा या संबंधी आता मृतकांच्या नातेवाईकांची चर्चा सुरू आहे. यामिनी, अगदी धन्यवाद या सगळ्या अपडेट्ससाठी संजय. तर या अपघाताच्या वेळी नेमकं काय झालेलं आहे आपण ते सुद्धा जाणून घेऊयात. हा अपघात नेमका कसा झाला आपण बघतोय. पुष्पक एक्सप्रेस लखनौवरून मुंबईच्या दिशेने येत होती. पावणे 4च्या सुमारास ट्रेनमध्ये आग लागली अशी अफवा पसरली. ट्रेनची चेन ओढल्यामुळे ट्रेन जागच्या जागी थांबवण्यात आली. अचानकपणे ट्रेन थांबली आणि चाकाजवळ काही ठिणग्या उडाल्या. त्यामुळे प्रवाशांचा आगीचा संशय आणखी बळावला. लोकांनी दोन्ही बाजूनं रेल्वेतून बाहेर उड्या घेतल्या. त्याच वेळेला समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने ट्रॅकवरच्या या प्रवाशांना धडक दिली आहे. तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. मंत्री गिरीश महाजन, पोलीस अधीक्षक रेड्डींनी या घटनास्थळी जाऊन पाहणी सुद्धा केली आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालेला आहे. हा आकडा वाढतोय. सध्याची माहिती आहे 13 जणांचा मृत्यू, 6 ते 7 किरकोळ जखमी होते, मात्र 25 जण गंभीररित्या जखमी असल्याचं कळतंय. 7:30च्या सुमारास मृतदेह बाजूला हटवण्याचं काम पूर्ण झालं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.